करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर अबड़ निरातर हे चिदान अबड़ निरातर हे ध्यान ध्यान तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर अबड़ निरातर हे चिदान तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर हरि मकर कुंडली तलपति श्रवणी मकर कुंडली तलपति श्रवणी मकर कुंडली तलपति श्रवणी मकर कुंडली तलपति श्रवणी कंति कौस्तुभ मणि विराजित कंति कौस्तुभ मणि विराजित तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर कंति कौस्तुभ मणि विराजित कंति कौस्तुभ पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर अबड़ निरातर हे चिदान अबड़ निरातर हे चिदान जान तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर अबड़ निरातर हे तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुका मने माझे हेच सर्व सुख तुका मने माझे हेच सर्व सुख हरि जय 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 हरि जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय
हरि हरि जय जय हरि जय 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 हरि जय हरि जय 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 हरि 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 जय जड़ो पैर कुमाज हरि हरि डो पैर कुमाज जय जय बिडो पैर कुमाज डो 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 पैर कुमाज अरे डो पैर कुमाज 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 जय जड़ो पैर कुमाज हरि हरि डो पैर कुमाज जय 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 जड़ो पैर कुमाज जय जय जड़ो पैर कुमाज हरि कुमाज कृपया सर्व पाहुणे मंडळीला विनंती आहे मंडपामध्ये येऊन बसायचे पाठी हॅलो समोरचा थोडं स्पीड राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय रूप पातालोचने लोचने सुख जाने साजने सुख जाने ओ साजने सुख जाने ओ साजने हरि रूप पातालोचने सुख जाने हो साजने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजने वहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आवाज पाहिजे थोडा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवी ओ बापर खुमा देवी बर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा खुमा देवी बर बापर खुमा देवी बर विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम करणी तेची करा करणे तेचे करा करणी तेची करा करणे तेचे करा नरका घोरा का जाता 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 जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक शुद्ध पुण्यतेक शुद्ध पुण्यतेक शुद्ध पुण्यतेक शुद्ध पुण्यतेक शरणागता देव राखे शरणागता देव राखे शरणागता देव राखे शरणागता देव राखे रावाखे विघ्नाचे रावाखे विघ्नाचे राखे विघ्नाचे राखे विघ्नाचे रावाखे विघ्नाचे रावाखे विघ्नाचे कामरेली
लीन भावे तुका म्हणे लीन भावे म्हणे लीन भावे तुका म्हणे लीन भावे भावे वरमही कळे भावे वरमही कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे नारायण दयामदे नारायण दयामदे नारायण दयामदे नारायण पुण्यतीक शुद्ध पुण्यतीक शुद्ध पुण्यतेक शुद्ध पुण्यतेक शुद्ध पुण्यतेक शुद्ध पुण्यतेक पार कुमाये जगड़ोकार कुमाये पार कुमाये पार कुमाये पार कुमाये पार कुमाये पार पार कुमाये पार घुमाजे तेज पार घुमाजे पार घुमाजे पार घुमाजे पार घुमाजे पार करने तेची करा करने तेची करा करणे तेची करा करणे तेची करा हेची करा करने ते हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा नरका घोरा नरका घोरा नरका घोरा काळजाचा नरका घोरा नरका घोरा नरका घोरा काळजाचा जया मध्ये नारायण जया मध्ये नारायण नरका घोरा नरका घोरा नरका घोरा काजात जया मध्ये नारायण जया मध्ये नारायण शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते एक एक एक
शुद्ध पुण्य ते 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 एक शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक एक शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य एक नारायण
ईश्वर महाराज की जय, शक्ति मुक्ता भाई की जय, महाराज की जय। करणी हेची करा नरका घोरा का जाता। समोरच्या मॉनिटर मध्ये माझा आवाज द्या, शंभू महाराजांचे मॉनिटर मध्ये द्या आवाज, म्हणजे मला आवाज येईल जरा। करणी हेची करा नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक। शरणागता देव राखे, शरणागता देव राखे, एरा वाखे विघ्नाचे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक। तुका म्हणे लीन भावे, तुका म्हणे लीन भावे, कडे भावे वरमहे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन जाई मागारा, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरिभेटी। करणे ते हेची करा, करणे ते हेची करा नरका घोरा का जाता,
जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. सेवेकरिता निवडलेला अभंग. पंख्यांचा आवाज जरा त्रास देईल, फॅनचा आवाज. करून बघा बरं एकदा, पण तुम्हाला गरम नको व्हायला. जनरेटरचा आवाज येतो ना, ते लांब ठेवलं असतं. असू द्या, लावा पंखे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा थोडा आवाज द्यायला. समोरचा कमी करू नका, मॉनिटर समोरचा. 4 चरणाचा आपल्या सगळ्यांच्या परिचयातला मानवी जीवनातल्या कर्माची द्विधा मनस्थिती सोडवणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल आपल्या या पवित्र ग्रामामध्ये प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू गोपीनाथ महाराजांच्या समाधीने पवित्र झालेल्या या पवित्र नगरीमध्ये जिथं जिथं संत आले ती नगरी पवित्र का आहे त्याचं कारण ज्ञानोबांनी सांगितलं. ते तीर्थ ते क्षेत्र जगीतेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. ज्या भूमीला संतांकडून 3 गोष्टी मिळाल्या त्या भूमी इतकी पवित्र जगात दुसरं काही साधन भक्ती साधने करता असू शकत नाही. सगळ्यात पवित्र आहे. काय काय द्यावं? 1 गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. 1 नामा म्हणे देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी. 2 आणि गेले योगीराज अनादि जे आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी. 3 ज्ञान जगा माझी 1, कीर्ती जगा माझी 2 आणि समाधी जगा माझी 3. अशा 3ही गोष्टी ज्या भूमीला मिळतात ती पुण्यवानांची भूमी आहे. आणि ही भूमी पुण्यवानांची आहे. किती प्रसन्नता आहे. मंदिरात मी गेलो, अगदी जागृत दैवत आहे. भगवंताचं दर्शन झालं, महादेवाचं, संतांच्या समाधीचं दर्शन झालं. म्हटलं आपलं काहीतरी आज पुण्य फळाला आलं. एरवी श्राद्धाच्या कीर्तनाला गेल्यावर लोक आम्हाला त्यांची घरच दाखवत बसतात. हे 3 नातू आहे आणि ती अमुक आहे. अरे जाऊ दे ना गड्या. पण असा पहिला परिवार पाहिला मी की ज्यांनी मला मंदिरात नेलं. म्हणजे वेगळे वेगळे अनुभव दररोज येतात. कारण हे आपलं रोजचं आहे ना बंधू भगिनींनो, हे एका दिवसाचं आहे का. पण बंधू भगिनींनो करता करता त्यांच्या परिचयाचाच त्यांना असं वाटतं महाराजांना लय आनंद होत असतो. कवळीचा आनंद होत नाही कोण्याच कीर्तनकाराला. नातवंड पाहताना तो प्रपंच आहे. बोलाबाळा आहेत प्रत्येक घरात. आपल्या गावचं मंदिर दाखवणं आपला पुरुषार्थ आहे. महाराज हे आमच्या गावचं अधिष्ठान आहे, याला पुरुषार्थ म्हणतात. परिवाराचा परिचय होतो. आनंद तर या गोष्टीचा आहे ज्या खकाळे परिवारात मी इथं सेवेला उपस्थित आहे त्याच परिसरात त्याच परिवारातल्या त्याच रक्तातल्या त्याच वंशातल्या महात्म्याची ती समाधी आहे. याचं हे ऐकून तर मनापासून मी भारावून गेलो, आनंद वाटला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबासाहेब आनंदा खकाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सोकियांनी त्यांच्या आप्तजांनी त्यांची 2 मुलं आदरणीय समाधानराव आदरणीय प्रकाशराव या 2ही भावंडांनी आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या परिवारामध्ये मातोश्री अलकाताई या संयुक्त खकाळे परिवाराच्या वतीने वैकुंठवासी बाबासाहेबांच्या पुण्यस्मरणाचा हा 1 दिनी केलेला भक्ती महोत्सव आहे. खूप दिवसाचा आग्रह होता शंभू महाराजांचा की आपण ही सेवा केली पाहिजे. मला असं वाटतं खूप दिवस झाली ही तारीख घ्यायला. 7-8 महिने तर सहज झाले असते. पण तुम्ही ही सेवा केली पाहिजे. मध्ये कुठेतरी उत्सवाला आलो होतो. ही सगळी मंडळी आले, त्यांची मुलं आली, समाधान भाऊ प्रकाश भाऊ. आपल्या वडिलांप्रती असलेली अत्यंत कृतज्ञतेची भावना या पोरांच्या मनामध्ये. आणि आपण या उत्सवाला आलं पाहिजे. अट्टहासामुळे ही सेवा माझ्याकडे येते. मी खकाळे परिवाराच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. त्या 2ही भावंडांना सांगू इच्छितो की जिथं तुमचे वडील आहेत
तिथून ते कौतुकानं तुमच्याकडे पाहत असतील की माझा प्रकाश, माझा समाधान नावाचा मुलगा. खरोखर त्या दोघांकडे पाहिलं की ज्ञानाचा प्रकाश दिसतो, प्रभूचरणाचं समाधान दिसतं. दोघंही मुलं आनंदानं माझ्या उद्धाराकरता, माझ्या सद्गतीकरता परमेश्वराला प्रार्थना करताय. देवानं माझ्या कुटुंबाची वाटचाल सोजवळ केली, सुखाची केली, आनंदाची केली. याचं एक आगळं वेगळं अलौकिक समाधान तुमच्या वडिलांच्या अंतःकरणामध्ये असेल. जिथं तुमचे वडील आहे ते कौतुकाने तुमच्याकडे बघत असतील की सदाचारी वृत्तीची माझी मुलं जन्माला आली. शेवटी बाप बापच असतो. तो कोणाचा हरवला, महाराष्ट्राच्या राजाचा हरवला तर बिचाराला शिवछत्रपती झाल्यानंतर 1674ला रडावं लागलं की आज माझा बाप नाहीये हे स्वराज्य पाहायला. बाप प्रत्येकाचा जीवनातून निघून जातो तेव्हा तो कळायला लागतो ही या मातीचं दुर्दैव आहे. म्हणजे आपल्याला आपला बाप जवळ असेपर्यंत कळत नाही. तो गेल्यावर त्याची उणीव भासली का त्या बापाच्या प्रेमाचं स्मरण होतं. मग असं वाटतं काय म्हणू माझ्या बापाला, कोणती उपमा देऊ, किती मोठा आहे माझा बाप, किती मोठा होता बाप, कोणती उपमा द्यायची बापाला. जगातली कोणतीच उपमा ना कीर्तनात बसलेल्या लोकांच्या बापाला लागू पडते ना माझ्या बापाला लागू होते. बाप बाप आहे म्हणायचं का त्याला. समुद्र नारायणाकडे त्या अथांग जलाशयाकडे पाहिल्यानंतर हा समुद्र जितका विस्तीर्ण आहे, नजर पुरल तोपर्यंत पाणी आहे समुद्राचं, असाच माझा बाप आहे. इतकंच मोठं माझ्या बापाचं प्रेम आहे. समुद्राकडे पाहिल्यावर बापाच्या प्रेमाची विशालता, विस्तीर्णता लक्षात येते. पण समुद्राचं ओंजळभर पाणी घेतलं, घोडभर पाणी त्या ओंजळीतलं तोंडात घातलं की मग कळतं रे हा खारट आहे. आमचा बाप जीवनात कधी आम्हाला खारट दिसला नाही. आमच्या बापाने कायम सदोदित केवळ आणि केवळ आमच्यावर प्रेम करण्याचं काम केलं. त्या बापाला कुठेही या समुद्राची उपमा देता. आमचा बाप सूर्यनारायणासारखा आहे म्हणे, इतका प्रकाशमान आहे. हा सूर्यनारायण सकाळी बरा वाटतो पण दुपारी डोक्यावर आला की त्रास देतो. त्या सूर्यनारायणाकडे पाहिलं की असं वाटतं देवा तुझ्यापेक्षाही मोठा माझा बाप आहे. अरे सकाळी बरा वाटणारा तू, दुपारी आम्हाला राग येतो तुझा. आमचा बाप 70 वर्षाचा झाला पण आमच्या बापाचा आम्हाला कधी राग आला नाही. याचा अर्थ तुझ्यापेक्षाही आमचं जीवन उज्ज्वल करणारा आमचा बाप आहे. आमच्या बापाचं प्रेम सूर्यनारायण, अरे गुलाबाच्या पाकळ्यासारखं प्रेम आहे आमच्या बापाचं. पण गुलाबाची पाकळीच प्रेमळ आहे, गुलाबाची पाकळीच कोमल आहे. पण तो गुलाब तोडायला गेलो की कचकन काटा बोटात गेला त्यावेळेला लक्षात आलं गुलाबाचं फूल प्रेमळ आहे पण गुलाबाचं देठ कोवळं नाही, प्रेमळ नाही, ते रक्त काढणार आहे. आमच्या बापाचं मूळही प्रेमाचं आहे आणि आमच्या बापाचं शेवटचं टोकही प्रेमाचं आहे. त्याला कोणती उपमा देता. त्यामुळं बाबासाहेब समाधानरावांच्या, प्रकाशरावांच्या आयुष्यातून हरवल्यानंतरच त्रास होतो असं नाही. कीर्तनात बसलेल्या प्रत्येकानं मागं वळून पाहिलं तर आपल्या जीवनाचं अस्तित्वच बाप आहे महाराज. अरे 20 रुपयाची झांज, 20 रुपयाचा टाळ पंढरी क्षेत्रामधून आणणारा आपला बाप होता म्हणून नकळत गळ्यात टाळ आला. 50 रुपयाचा ढोलक आणणारा आपला पंढरी क्षेत्रातून बाप होता म्हणून मृदंग पुढे आला. बाप कदाचित वारकरी परंपरेच्या विचारधारेचा नसता, काहीतरी पूर्वजन्मामध्ये सामुग्री गोळा केली नसती तर आपल्या आयुष्यात कधी घडलंही नसतं. त्यामुळं खाटेवर पडलेला का असो ना पण बापाची गरज या भूमीला आहे, तो असला पाहिजे. एक अलौकिक स्थान प्रत्येकाच्या आयुष्यातलं वडील आहे. ज्याला बाप कळत नाही त्यांना आपल्या घरी नांदायला आलेल्या मुलीला विचारा बाप कशाला म्हणता, थोडं कठीण आहे. किंवा एखादी लेखबाई बिद्या होते त्यावेळेला त्या मंडपात जाऊन बघा, तिथं विचारा बाप कशाला म्हणता. अहो अनेक दुष्काळ पचवलेला, अनेक पराभव पचवलेला, पर्वतासारखं कठोर अंतःकरण असलेला, हिमालयाची उंची असलेला, गरिबी पचवलेला बाप पण पोरीच्या लग्नात गया वया होऊन ढसढसा रडत असतो. असं वाटतं अरे काय इज्जतदार माणूस आहे, किती मोठा माणूस आहे, याला कधी रडताना पाहिलं नाही. पण आज त्याची कासावीस अवस्था पाहिली, त्याची घालमेल पाहिली का लक्षात येतं या जगामध्ये बापापेक्षा मोठं दुसरं कोणीही नाही. सगळी माणसं ओवाळणं घालण्यात, फोटो काढण्यात व्यस्त असतात पण पायजामा भाजीनं भरेपर्यंत पंक्तीत फिरणारा त्या मंडपात एकच माणूस असतो, त्याचं नाव आहे बाप.
त्याला आठवण सुद्धा राहत नाही मला कपडे बदलायचे, माझ्या पोरीचं लग्न आहे. सगळी माणसं ओवाळणी घालायला येतात आणि फोटो काढतात. बळजबरी हात धरून आणावं लागतं लेकीला बिद्या करताना. पाटील पोरीला बिद्या करायचं, घाला ओवाळणं. त्यावेळेला ओवाळणं फिरवावं पोरीच्या मस्तकावरून डोक्यावरून. ती पोरगी वरती पाहत नाही, तिच्या पायाकडे पाहिलं की लक्षात येतं ज्या अर्थी इतक्या स्वच्छ मंडपामध्ये एकच मळालेल्या कपड्याचा माणूस आहे, त्या अर्थी दुसरा तिसरा कोणी नाही, हाच माझा बाप आहे. ती पाया पडत नाही हो, ती मिठीच मारते त्याला. तिला समजलं माझा बाप आहे. सोडावं वाटत नाही. आई प्रेम व्यक्त करू शकते, बाप प्रेम व्यक्त करत नाही. प्रेमाला कधी एखाद्या वेगळ्या विशिष्ट जागेवर प्रदर्शनामध्ये मांडणारं ते स्थान नाही. बापाचं प्रेम जाणावं लागतं, परिचितीला यावं लागतं. बाप बाप आहे. त्यामुळं तो ज्यावेळेला आयुष्यातून हरवतो त्यावेळेला अजाणतेपणानं जाणतेपणानं प्रचंड यातना त्रास मुलगा म्हणून प्रत्येकाला अनुभवाव्या लागतातच. पण आता काही केलं तरी बापाचं आयुष्य आपल्या हातात नाही. मग आपण काय करू शकतो आपल्या वडिलांकरता? ज्या वडिलांनी इतकं सुख समाधानाचं आयुष्य दिलं, सुखी परिवार दिला, कुटुंब व्यवस्था उत्तम दिली, त्या वडिलांकरता काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं? त्यांच्या सद्गती करता प्रार्थना करायची. श्रद्धया क्रियते तच्छ्राद्ध हा, श्रद्धायुक्त अंतःकरणानं वडिलांचं श्राद्ध करायचं. का हो? श्रद्धायुक्त अंतःकरणानं ते जर श्राद्ध केलं तर त्या श्राद्धाचं फळ काय? पितृसेवा पुण्य लाभले निदान, पितृसेवा पुण्य लागले निदान, पितृसेवा पुण्य लाभले निदान, पितृसेवा पुण्य लागले ब्रह्म सनातन अंग संग, हा ब्रह्म सनातन अंग संग, हे ब्रह्म सनातन अंग संग, ब्रह्म सनातन अंग संग. पितृसेवा पुण्य लाभले निदान. अरे सर्वस्व मिळालं पितृसेवेच्या पुण्यानं पुंडलिकराला. तुमचं माझं काय आहे? म्हणून आज सद्गती करता परमेश्वराला प्रार्थना करा. सर्वस्वाचं फळ तुमच्या पदरात परमात्मा बापाच्या सेवेनं घातल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर दिवस आहे हा. कारण का सोम सूर्यादी ग्रहणे एवोनी करते पारवणे, की माता पितर मरणी अंकित जे दिवस, आई वडिलांच्या मृत्यूची तिथी आपल्याकरता पर्वकाळ आहे. आणि त्या पर्वकाळाची सेवा करणारा हा खकाळी नावाचा परिवार आहे. त्यामुळं त्यांना सर्वांना धन्यवाद. आज महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. हरिभक्त परायण श्रद्धेय प्रकाशजी महाराज नाईकवाड आहेत. हरिभक्त परायण श्रद्धेय आदरणीय भास्कर महाराज आहेत. आदरणीय सगळीच महाराज मंडळी, आदरणीय शंभू महाराज आहेत. उपस्थित संत सज्जन मायबाप, या खकाळी परिवाराचे सगळे सोयरे आप्तज यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्पित वेळेत ही सेवा भगवंताच्या चरणी, जगन्माता चित्काला मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करण्याकरता मी जो अभंग सेवेकरता निवडला, या अभंगाच्या द्वारा तुकोबबार आहे. मानवी जीवनातली कर्माची द्विधा मनस्थिती सोडवण्याचं, द्विधा स्थिती सोडवण्याचं काम या अभंगाच्या द्वारा करताय. सज्जन हो, कर्माच्या घट्ट गाठीत बांधलेलं हे जीवन आहे. कर्मानुबंधेनी मनुष्य लोके, माणसाचं जीवन कर्माच्या गाठीत बांधलेलं आहे. कर्म हे करावंच लागेल. एखादा म्हणेल आम्ही करणार नाही, करू न म्हणती तयाचा केवळ आग्रह चिवरे. विनोद आहे बाबा हा जगातला सगळ्यात मोठा, की तू म्हणतो मी कर्म करणार नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कर्म करावंच लागतं, त्यात पर्याय नाही. ते त्या धकाधकीच्या युगात कर्म करावं लागतं जिथे शोधून सुद्धा समाधानाचं स्थान दिसत नाही. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, इथे जन्म शेजरशिवाय होत नाही आणि मृत्यू व्हेंटिलेटर शिवाय येत नाही. जन्म आहे शेजरशिवाय. सुईनबाईनं यावं, पोटावरून आमच्या आईच्या हात फिरवावा आणि मग सांगावं तासाभरात तू मोकळी होशील. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी, सुखानं बालक जन्माला यावी. कुठला दवाखाना नाही, कुठली महिन्याची ट्रीटमेंट नाही, कुठल्या गोळ्या नाही, तरी नॉर्मल
कुठला औषध न पोराला पाचताना मला आठवत नाही आपण कोणती औषधी घेतली. पिंकू ग्राईप वॉटर आठवते बा मला बाटली. नाही काय करतंय पोरग, काय होतंय त्याला ॲडव्हर्टाईज यायची टीव्हीला, ते रडायचा आवाज. काय होतंय ग सासू यायची, अहो सासूबाई बाळ रडतंय, पिंकू ग्राईप वॉटर पास त्याला, कारण तू लहान होते तेव्हा हीच दिलं मी तुला. आता जर बाळ रडायला लागलं सासू दे, काय होतं ग त्याला, बाळ रडतंय, तो थोबाडीत हान त्याच्या, तू लहान होते तेवढ्याला तेच केलं मी. पिंकू ग्राईप वॉटर शिवाय आपल्याला काही आठवत नाही बुवा. आमच्या आईला तुमच्या आईला कोणती ट्रीटमेंट असेल महिन्याची आठवत नाही, पण तरी आमच्या आईची डिलिव्हरी नॉर्मल होती. आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच त्रास नाही आमच्या आईला. आता इतकं सुख आलं पण सुखाचं बाळंत पण राहिलं नाही. किती यातना आहे. 3-3, 4-4 महिने झाले की डिजिटल एक्सरे काढावे लागतात, तरी ते बघून सांगावं लागतं पोराची वाढ नाही, पोराचा अवयव काम करत नाही, पोराचे डोळे व्यवस्थित नाही, पोराचं हृदय कमकुवत आहे. या सगळ्या गोष्टी निदर्शनास येतात. का? विज्ञान पुढं गेलं पण जीवनातलं सुख हरवलं तुमच्या माझ्या. हे तुम्हालाही करावं लागतं आणि मलाही करावं. मरण सुखाचं आहे, कोणाला मृत्यू सुखाचा आहे हो. बापाचं मस्तक लेकराच्या मांडीवर ठेवावं आणि बापाच्या डोक्यावरून हात फिरवावं पोरावं. घाबरतो मरणाच्या वेळेला माणूस. हातात हात घ्यावा. बाप म्हणतो भाऊ भाऊ, पोरगा म्हणतो बाबा मीच आहे, काळजी करू नका बाबा. भाऊ हा मीच आहे बाबा, म्हणा रामकृष्ण हरी म्हणा, म्हणा बाबा रामकृष्ण हरी म्हणा, म्हणा बाबा काळजी करू नका रामकृष्ण हरी म्हणा. गाई गोठ्यातून गाय आणावी, गाईची शेप हातात धरावी, नातवंडांनी हरिपाठ म्हणावा, पोरांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणावं. आहे कोण्या घरातच मरण? अरे व्हेंटिलेटर लावल्याशिवाय मरण नाही. आपल्याला घरी मरणही नाही आणि घरी जन्मही नाही. इतक्या धकाधकीच्या काळात तुमचं माझं जगणं चालू आहे. तिथं अपेक्षा आहे माणसाला सुख मिळवायची, असं होत नाही कधी. एखाद्याला असं वाटतं माझं बरं चाललंय, समोरच्याची अडचण आहे. एखाद्याला असं वाटतं समोरच्याचं बरं चाललंय, माझी अडचण आहे. आमच्या गावातल्या एका जावयानं सासऱ्याला फोन केला. तो म्हणे सासरे बुवा, तो लग्नाचा दिवस आठवतो मला. त्या 2 खुर्च्या, एका खुर्चीवर मी, एका खुर्चीवर तुमची पोरगी, पाठीमागे मामा पिलेले म्हणजे उभे असलेले, अक्षदा वाटलेल्या, ब्राह्मण बुवा अक्षदा मंगलाष्टक म्हणत होते. तो मंडपातला आनंद, सगळे राजकारणातले सक्रिय पुढारी, भावी खासदार, भावी आमदार, भावी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सगळ्यांचा गोतावळा, गावातले सरपंच, प्रथम नागरिक, मोठी मोठी माणसं, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक सगळे झालेले. असा आनंद वाटायचा, असं वाटायचं खरं हे स्वर्ग आहे गळ्या. मी तिच्याकडे हळूच पाहायचो आणि ती हसायची. मला असं वाटायचं काय हा सुखाचा सोहळा आहे, पुरा आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाचा, मला आनंद व्हायचा. पण सासरे बुवा एकच दिवस हो, एकच दिवस. त्याच्या पुढचे दिवस मी न पाहिले राजे हो. अरे बापा, एक बी दिवस हसवलं नाही हो तुमच्या पोरीनं आम्हाला. मी विचार करून राहिलो आपल्या सासऱ्यानं गोड बोलून काय कडू फळ आपल्या पदरात घातलंय. गोड बोलून इतका कडू प्रसाद कोणी देऊ शकता असं जर मला कोणी विचारलं तर माझं बोट तुमच्याकडे जाईल सासरे बुवा. इतकं कडू आहे फळ, आम्ही किती दिवस सांभाळायचं सासरे बुवा. सासरा म्हणे मरेपर्यंत सांभाळ भल्या माणसा, त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो, तू काय फळाचं कौतुक करतो. अरे प्रपंच आहे तो इंद्राचा असू दे नाही तर उंदराचा असू दे, प्रपंचामध्ये अस्ताव्यस्त जीवन जगावं लागतं. व्यवहार आहे तो. व्यवहारातली दशा कोणाला सुख देत नाही. सुखच शोधायचं असेल तर सुखाय कर्मानी करोती लोको नतय सुखम वान्य दुपार ममवा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्ना. हा मैत्रियांच्या मुखातला श्लोक आहे. सुख जिथं मिळतं तिथं माणसं प्रयत्न करत नाही आणि जिथं माणसं प्रयत्न करतात तिथं सुख मिळत नाही. ज्ञानोबांची भाषा आहे. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, सायासे करीसी प्रपंच दिननिशी.
सायासे करे प्रपंच विरणे से सायासे करे प्रपंच विरणे से सायासे करीसी प्रपंच दिननेशे सायासे करीसी हरिसी न भजसी कौन्या गुणे 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 हरि मुखे मना 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 हरि मुखे हरि मुखे मना हरि मुखे मना जिथं प्रयत्न करायला पाहिजे तिथं आपले प्रयत्न चाललेले नाही आणि जिथं आपण प्रयत्न करतोय तिथं आपल्याला सुख मिळत नाही. शोध तर प्रत्येकालाच आहे. कोण दुःखाकरता निघालंय बाजारात, कोण कीर्तनामध्ये आलंय दुःख घ्यायला. कानाला बरं वाटेल इसच माणसाला कीर्तनात सुद्धा ऐकावं वाटतं ना. इथं सुद्धा माणसं दुःखाकरता येत नाहीच. आपला प्रयत्न सुखाकरता चाललेला आहे. आपल्या आयुष्याचं अंतिम टोक सुखाच्या दिशेने जर पळत असेल तर मला असं वाटतं ते टोक कोण्या दिशेला जावं हे शिकवणाराच हा अभंग आहे. कोण्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू नका. महाराज म्हटले जिथं प्रयत्न करायचे ते ठिकाण सांगतो तुम्हाला. करणे ते हेची करा. कर्म करावंच लागतं ना, हेच करा. हेची इथं चकार आहे. चकार ज्याला षष्ठी विभक्ती म्हणतात मराठी व्याकरणामध्ये. हेच करा तर तुमचं बरं होईल. अन्यथा तुमचं माझं बरं व्हायचं स्वप्न पाहू नका. उद्धार करून घेणं म्हणजे आपल्या बापदाद्याची जहागीरदारी नाही ती ठेवलेली. उद्धार करायला चांगलंच वागावं लागतं. उद्धार करायला वारीच करावी लागते. उद्धार करायला माळ घालावीच लागते. उद्धार करायला व्रत करावंच लागतं. सोयीनं परमार्थ करायचं नाही. ते मिळत नाही सोयीनं. नाही आमच्याजवळ खूप पैसा आम्ही दान देऊन टाकू. रांगा लागले दान करणाऱ्या लोकांच्या. चांगलं वागलं नाही नुसतं दान केलं तर होत नाही काही. दान आणि धन वाढल पण धन सुख देणार नाही. का? परमार्थ कुठे आहे सुख उपभोगायला. ज्ञानेश्वरी उघड्या डोळ्यानं आयुष्यात कधी पाहायची नाही आणि तरी अपेक्षा करायची सुखाची. तरी गुरमी तरी मस्ती. नाही मला कळतं काय तेल्याचं ज्ञान आहे तुला. जगात दोन प्रकारची माणसं, एक रत्न पारखी दुसरा गाजर पारखी. त्या गाजर पारख्यात तू आहे. तुझा हरिपाठ सुद्धा वाचावं वाटत नाही म्हटल्यावर गाजर पारखी तू. 60 वर्षाच्या पुढच्या माणसाकरता मला नाही काम करावं वाटत महाराज. मी माझं वैयक्तिक सांगतो तुम्हाला. ज्याला 60व्या वर्षात कळतं ज्ञानोबाऱ्यांकडे जावं त्याच्याकरता काय काम करायचं. इथं 58 वर्षात माणूस सरकारा चालत नाही, तुम्ही देवाला येता. रिटायर होतो माणूस प्रपंचात 58 वर्षात. सरकार काढून देतो तुम्हाला. तुम्ही बिनकामाचे झाले आता घरी बसा. फुकट पेन्शन घ्या अर्ध, पण आमच्या डोक्याला ताण देऊ नका. फुकट कोण देतं का फुकटचं. पण सरकार म्हणतो तुम्ही बेकाम झाले फुकटचं घ्या आहे. बरं बाबा आम्ही सेवा केली ते सेवेचं फळ आहे चला असं मानून ते सेवन करू. काही माणसांची कल्पना आहे की मी रिटायर झाल्यावर परमार्थ करेल. का रे भल्या माणसा, 60 वर्षे जिभेचे चोजले पुरवतो. ज्ञानेश्वरी गाथा अमृतानुभव चांगदेव 65 वाचत नाही. कसा उद्धार व्हायचा तुझा. आणि 60व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी तुला अटॅक आला तर काय सांगशील देवाला. काय उत्तर यमाला द्यायचं. काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करवील कोण सोडवील ते तुझला. नाथ महाराज म्हटले किती प्रयत्न करतोय रे प्रपंचात. परमार्थात तुला वाटत नाही की मी करावं. सुखाकरता माणूस जिथं प्रयत्न करतो ते ठिकाण पा. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. ते म्हटले एका कुंभारानं 2 गाढवं बाजारात नेले. त्या कुंभार बाबाला असं वाटलं या गाढवाची चांगली किंमत यावी. 2 गाढवं बाजारात नेऊन विकले.
एक विकलं धोबी बुवाला आणि एक विकलं डोंबारी बुवाला. डोंबारी बुवा माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही पंढरपूरला गेला ही सगळे. पंढरपुरात वाळवंटामध्ये इकडून 2 टोकर आणि समोरून 2 टोकर. आवाज मला याचा खूप छान येतोय, पण याचा आवाज कमी जास्त होतोय. समोरचा उभे मॉनिटर आहे ना त्याचा थोडा फीडबॅक आला पाहिजे माऊली, बाकी काही नाही. बाकी सिस्टीम छान आहे, व्यवस्थित सेटिंग झालंय सगळं, पण त्याचा आवाज कमी होतोय. इकडून 2 टोकर आणि इकडून 2 टोकर आणि त्याच्यामध्ये बांधलेली दोरी. त्या दोरीवर एक पोरगी नाचते, हातात तिच्या काठी आणि ती त्या दोरीवर नाचते. तो डोंबाऱ्याचा खेळ म्हणतात त्याला. आणि तिचा बाप ते वाजवतो गुक 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 गुक. लय वेगळ्या वेगळ्या तालात वाजतं ते. एक गाडव विकलं डोंबारी बोला आणि दुसरं विकलं धोबी बोला. आता ते डोंबारी बोचं गाडव एकदम सुकून गेलं, असं बारीक झालं. धावपळ जीवनात सकाळ झाली की संध्याकाळ, संध्याकाळ झाली की सकाळ. काय गाडव सुधरी, झोप नाही, 1 तारीख रिकामी नाही. म्हणजे यात्रा जत्रा डोंबारी बोला चालू ते असं वाळून गेलं शंभू महाराज. मग ते धोबीबाचं गाडं एकदम मजबूत आहे, चकडूल होतं ते. 2-3 महिन्यानं या दोघं भावांची भेट झाली सिन्नरला. तू म्हणे भाऊ कसा होताशी तू रे? कसा झाला रे तू? सख्य 2 भाऊ, एकाच गधीचे 2 गधे. तर म्हणे भाऊ एकदम बारीक झाला. अरे म्हणे या गावून त्या गावला, अरे खायला मिळत नाही गड्या, काही नाही. अरे म्हणे मग काय थांबलं त्या मालकाच्या घरी, तू माझ्या घरी चल. आमचा मालक एकदा नुसते नदीला कपडे न्यायचे, दिवसभर चरत बसायचं. ती बिचारी माणसं कपडे धुता, तू चल. तो म्हणे आलो असतो गड्या, पण माझं काम आहे त्याच्याशी एक, मला त्याचं घर ते काम झाल्याशिवाय सोडावं वाटणार नाही. अरे म्हणे जो खाऊ घालत नाही त्याच्या घरी काय काम आहे तुझं? नाही नाही काय काम आहे? काम तर सांग. तो म्हटलं काम असं आहे, तो त्याच्या पोरगीला त्या दोरीवर नाचायला चढवतो, तो ते वाजवतो. गंगे नाच, मग ती नाचते. ते वेगळं वेगळं म्हणतो, जरीच्या चोडीला सोन्याचं लावते बट. उग मी ताल दाखवला तुम्हाला. मग ते गंगे नाचायला लागली. नाचता नाचता तो खालून म्हणतो, गंगे नीट लक्ष दे, पाय खालच्या दोरीकडे, हातातल्या काठीकडे, डोक्यावरच्या करचीकडे. चुकून जर खाली पडली तर याद राख. ती म्हणते हो बाबा लक्ष आहे, खाली पडायचं नाही. जर यदा कदाचित तू खाली पडली तर मी तुझं लग्न या गाढवा सोबत लावेल. बरं पोरगी लहान आणि तिला बाप खालून दाग दाखवतो. ती म्हणे नाही बाबा. आणि ते एवढं वाक्य म्हटलं मी याच्यासोबत तुझं लग्न लावून की हसायला लागतो खाली. मग तुम्हारे बिना जी नाही सकता. अरे किती दिवस वाट पाहिली तर ते खाली पडील. गध मजबूतच होतं, पण एकदम अचानक गध बारीक झालं. का? ज्या अर्थी मजबूत गाढव एकदम अचानक बारीक झालं, तेव्हा समजावं गाढव तसं बारीक होतच नाही. हे गंगेच्या आशेनं बारीक झालेलं गाढव आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला, हिंडता दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती नाही गेला, हिंडता दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, यज्ञ नाही केला, दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, जीव माझा, जीव माझा. सर्व सुखाची सर्व. पण कोणाला मिळालं? अरे जन्मचे जन्म गेले लोकांचे, पण सुखापर्यंत पोहोचले नाही. तुम्हाला जर सुखाचं यशो शिखर गाठायचं असेल तर तुम्ही काम करा. करणे ते हेची करा,
हेच करा म्हणजे नेमकं काय करा? परमात्म्याच्या दिशेनं जाणारा प्रवास निवडा, नरकाच्या दिशेनं जाणारा प्रवास निवडू नका. भागवतामध्ये 28 नरकांचं वर्णन आहे. ज्या बाबासाहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण इथे उपस्थित आहोत, त्यांचं जीवन आज कळसाला गेलं. त्यांनी परलोकाची यात्रा सुरू केली. श्राद्धाच्या कीर्तनाला आलेल्या लोकांच्या मनात गैरसमज आहे की हे कीर्तन जाणाऱ्या करता असतं. जाणाऱ्या करता नाही, हे आपल्या करता चाललंय सगळं. फक्त आपल्याला वाटत नाही हे आपल्या करता आहे. त्यांनी त्यांचं काम केलं. तुमचं काय? एक दिवस सांगणाऱ्या करता हा मंडप तर पडणारच आहे. एक दिवस सांगणाऱ्याचं श्राद्ध लोक घालतीलच, आणि एक दिवस ऐकणाऱ्याचं श्राद्ध सुद्धा घरचे घालतीलच. लक्षात ठेवा, याच्यातून कोणीच सुटत नाही. मृत्यूचा दरवाजा आहे तो, पण नरकाच्या दिशेनं जाणारा तो दरवाजा असू नये. इथं मजा वाटते, इथं काहींचं बरं चाललंय. इथं ज्यांचं बरं आहे त्यांचं तिकडं बरं असतं तसं काही नाही. इथं कमवून आपलं बरं करूनही घेता येतं, पण तिथं जे बरं होण्याकरता कमवावं लागतं. समजा जमीन असली की माणसाचं कसं असतं? बरं असतं. नोकरी असली की माणसाचं कसं असतं? बरं असतं. महिन्याला 1,00,000-1,50,000 रुपये घरात आले की माणसाचं कसं असतं? बरं असतं. पण आयतं बसून खाल्ल्यावर माणसाचं बरं होतं का हो? किंवा भेटीन ना होतं बरं. कष्ट केल्याशिवाय प्रपंचात बरं होत नाही. जसं कष्ट केल्याशिवाय प्रपंचात बरं होत नाही, तसं परमार्थात सुद्धा कष्ट केल्याशिवाय तिकडचं बरं होत नाही. प्रपंचातले कष्ट इथली बरी व्यवस्था दाखवतात, तिथं इथं कष्ट करायचे. याचं सुख माणसाला तिथं अनुभवायला मिळतं, उपभोगायला मिळतं. त्याची कल्पना संतांनी आज आपल्या समोर मांडली. अरे मस्ती जीवन जगू नको भल्या माणसा. तिथं चांगल्या चांगल्यानं त्रास झाला, चांगल्या चांगल्याने यातना झाल्या. तू ऐक, शांततेच्या काळात घाम गाळून घे. त्या चिमणीनं सांगावं माकडाला उन्हाळ्याच्या दिवसात, भाऊ ऊन तापून राहिलं बरं, मला असं वाटते घर बांधून घे एक. कोण म्हणते तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का? चिमणी म्हणते. कोणाला म्हणते? माकडाला म्हणते. एकाच फांदीवर बरं. तो म्हणतो, ताई बरोबर आहे तुझं, खरंय 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 बाबा खरंय. काही लोक खरंय म्हणतात. काय खरंय महाराज, खरंय तुमचं. एक माणूस काय माया कीर्तनात म्हणे खरंय खरंय. मी काही सांगलं म्हटलं नेमकं खरं खोटं यायला समजते की नुसतं खरंच म्हणते. मी एक दिवस म्हटलं सोसाट्याचा वारा सुटला. तो म्हणे खरंय खरंय. इतका वारा होता की हिमालय दुबंगला. तो म्हणे खरंय खरंय खरंय. आणि त्या हिमालयातून माशावरती निघाल्या, आणि त्या माशांनी जाऊन अख्खा सूर्यनारायण झाकून घेतला. तो म्हणे खरंय खरंय खरंय. म्हटलं ना आलाय का, हे खोटं आहे. तो म्हणे खरंय खरंय खरंय. म्हणजे खोटं आहे तरी तो म्हणे खरंय खरंय. म्हटलं मी तुम्हाला बुद्धिवान समजत होतो, पण तुम्ही गाढव आहे. तो म्हणे खरंय खरंय. तेव्हा मला समजलं हे काहीच कामाचं नाही. यांना काय करता खरंय खरंय मान अडवलवायचे. ऋषभ श्रोता आहे तो, होल्या हो करण्यात मजा वाटते त्याला. तसा श्रोता असू नये माणसानं. मनुष्याने चातक श्रोता असावं. चातक पाणी पितो, पण कशाचं? मेघाचं. हंस दुधात पाणी कालवा, पाण्याचा त्याग करतो, दूध सेवन करतो. मीन श्रोता मासा मनन करतो. हंस श्रोता, चातक श्रोता, मीन श्रोता. हे श्रोत्याचे शुक श्रोता, पोपटासारखा श्रोता असावं माणसानं. ऐकलेलं मनात ठेवू नये, दुसऱ्याला सांगावं की बघा हो तर महाराजांनी हे चरित्र सांगितलं होतं. शेतात गेले ना हेच सांगावं. कोणाची पोरगी कुठं दिली, तिला कुठलं पाहायला आलते, त्याची एक बहीण तर पोहून जायला म्हणता. बंद करा ह्या गप्पा, आता पडलेलं नाही त्यात काही. हो धराची चर्चा करा जरा, बरं होईल. आपलं तोंड आपली बरबादी करतंय बरं का. फार खराब आहे. माणसं काही काही खूप सज्जन आहे, पण तोंड खराब आहे. बोलल्याशिवाय भागत नाही त्यांचं. याला आवरणं सुद्धा परमार्थ आहे. काय थापट पसारा बोलत राहायचं बिनकामी, जे गरजेचं नाही ते. काय वाय फळ चर्चा, साध्य काय होणार त्या चर्चेतून? अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा फाळ पावे हरी. ज्ञानोबारे म्हटले हरिपाडा सार आणलं ज्ञानोबारीने जीवनाचं.
अरे रिकामी बळबळ करणाऱ्या लोकांवर देव कधी कृपा करत नाही. देव नाराज होतो. रे दिलं कशा करता आणि करून काय राहिला. दोन माणसं भांडत असली तरी तिसरा जातेच. एक म्हणे मी तुझे 32 दात पाडून टाकीन, तर एक समोरचा म्हणे मी तुझे 64 दात पाडून टाकीन. तर एक तिसरा गेला, तो म्हणते गाव तुम्ही म्हणता 32 बरोबर आहे, पण हे म्हणता 64 दात तर 32च आहे, तुम्ही 64 कसं म्हटलं. तो म्हणे तू ये धरले त्याच्यात. मला माहित होतो ती यशीनच. अनंत वाचा नाद नाही, कोणाला बोलू देत नाही माणसं. आमच्या पिंपळगाव काळेला एक डॉक्टर आहे सोपानबुवा. कोणी गेलं की म्हणतो शर्ट काढा झोपा. एक दुपारच्या वेळेला माणूस गेला, नमस्कार नमस्कार, शर्ट काढा पडा. तो म्हणे मला तुमच्याशी काही बोलायचं. नंतर बोला, कपडे काढा झोपा. तो म्हणे मला खरंच बोलायचं. नंतर बोला, पेशंटची रांग लागली बाहेर. तो म्हणे मला खरं मत, तुम्हाला कळतं का मराठी, शर्ट काढा झोपा. त्यानं शर्ट काढलं आणि पडला. बोला. तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो महापुरीच्या लग्नाची. अहो म्हणे मग आधी बोलायचं ना. तो म्हणे कधी बोलू, हा काही टाइम देशील की नाही बोलायले. थांबत नाही माणसं, वेळ नाही त्यांना, आवर घालत नाही. तिकडं आवरत नाही, इकडे बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. अहो नामदेव महाराजांच्या घरात कोणी मोकाट्यानंच बसत नव्हतं. शांत बसणे नामदेवरांच्या घराचा स्वभाव नव्हता. कधीच कोणी शांत बसत नव्हतं. पण काय करत होते, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. कायम 14 जण भजन करायचे. त्या कुटुंब व्यवस्थेचं वर्णन आपल्या परंपरेत आहे. असं कुटुंब नाही बुवा. बोलण्यातला प्रभाव असा झाला, नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेला जगाचा मालक त्यांच्या बोलण्यावर देहभाव, कमरेचं धोतर फेटेपर्यंत नाचत होता. हो इतकं बोलणं गोड होतं नामदेवरायांचं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. त्याला बोलणं म्हणतात, त्याला कष्ट म्हणतात परमार्थातले. आपल्याला ते करावं वाटत नाही. ती चिमणी म्हणते भाऊ घर बांधून घे. मला असं वाटते ऊन तापायला लागलं, एक घर बांध, पावसाळा चालू झाला की मग तू हाल होती. तो म्हणे खरंय खरंय खरंय. ते म्हणे खरंय खरंय काय बांध. तो म्हणे मी घर बांधीन म्हणजे बांधीन. अख्खा उन्हाळा नुसते लग्न हिंडत राहिला आणि पाणी चालू झालं. धो 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 धो. पावसात भिजलं माकड. चिमणी आपल्या पिलांसहित खोप्यात सुरक्षित, आणि माकड आलं त्या फांदीवर. तिनं बाहेर मान काढली. ते म्हणे मी सांगत होतो की घर बांध रे घर बांध रे. ऐकलं नाही. तो म्हणे मी तुला भाड्यानं घर मागून राहिलो काय. बरं तुझं घर माया कामात येईन काय. तू मी थंडी वाजून राहिली मले विनाकारण मी चेष्टा करू नको, नाही तर मला राग येईल. ते म्हणे पण मला वाईट वाटून राहिलं तू याशी अवस्था पाहून. तो म्हणे हा ऐकतच नाही लेकाची. बाई मागे सरली नाही का झापमध्ये त्या चिमणीचा खोपा कुठं तिची पिलं कुठं. अरे उपदेश करावा परमार्थातल्या कष्टाचा. पण का माकडाला. नाथ महाराज हरिपाठात बोलतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. 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 फुलिवाचा चिडबुड चिडबुड. व्यर्थ फुलिवाचा
पुढे वाजाशी नमून पुढे वाजाशी क्रोधीय विश्वासी त्यासी बोध कैसा. अहो त्या क्रोधी माणसाला अविश्वासाला उपदेश करता. नरक चुकवण्याचा उपदेश अविश्वासाला करून चालत नाही. तुम्हालाच का मलाच का सांगितलं तुकोबाऱ्यांनी हेच करा, कारण हे बाकीचे ऐकणार नाही. तुकोबारे म्हटले हे अविश्वासू माणसं आहे, त्यांचा देवावर विश्वास नाही. त्यांना वाटत नाही जग चालवतो परमात्मा. माणसांना अजूनही असं वाटतंय मी सांभाळतो. नाही नाही, काय विज्ञाननिष्ठ माणसं आहे. थोडंसं शिकलं की माणसाला असं वाटतं मला फार यायला लागलं. देवाच्या पलीकडं विज्ञान, फारच विज्ञान पुढे गेलं तर या वारकरी संप्रदायाचा दावा आहे इथं चोर पकडण्याचं मशीन जन्माला आलं, इथं बूट पॉलिश करायचं मशीन आलं, चपात्या बनवायचं मशीन आलं, भाजी बनवायचं मशीन आलं, भांडे धुण्याचं मशीन आलं, कपडे धुण्याचं मशीन आलं. फक्त एक मशीन निर्माण करून दाखवा, आम्ही देवापेक्षाही तुमच्यावर विश्वास ठेवू. इकडून अन्न घालायचं आणि तिकडून रक्त बाहेर काढायचं. इथं चपाती टाकायची, भाजी घालायची, भात घालायचा आणि तिकडून बी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, रक्ताचं वेगळे वेगळे कंपार्टमेंट बाहेर काढायचे. असं मशीन परमात्म्यानं एकच घडवलं. हे जिथं अन्न घातल्यावर रक्ताची धार तयार होते, ही शक्ती माझ्या परमात्म्याची. अरे तुमच्या माझ्यासारख्याचं घर आहे, त्याला सांभाळतो, यात काय नवल आहे. दिवसभर आकाशात भरारी घेणाऱ्या पाखराला कोणता राहता बंगला आहे हो, पण त्यालाही झाडावर सांभाळतो, झोपेतून पडू देत नाही झाडावरून खाली. परमात्मा आहे, देव आहे. सकाळी आकाशात भरारी घ्यायला त्यालाही तयार करतो आणि प्रपंचात परमार्थात कष्ट करायला तुम्हाला मलाही तयार करतो. अशी परमात्म्याची अलौकिक शक्ती या जगात वास्तव्याला आहे. त्याच्या शक्तीला न्याहाळा. तुकोबारे म्हटले मरायच्या आत न्याहाळा. एकदा का त्याच्या शक्तीचा अंदाज तुम्हाला मला आला की तो तुमच्यावर माझ्यावर कृपा करीन. म्हणून देवाकडे जाणार कर्म वेचा. जर ते वेचलं नाही तर नरकात जावं लागेल. तुकोबारे म्हटले का जाता रे घोर नरकात. करण तेची करा, करण तेची करा, करण तेची करा, करण तेची करा,
वादक कीर्तनाला जे लागतं ते सगळे इथे उपस्थित आहे. म्हणजे कुठलीही कुचराई कुठलीही कमतरता या दोघही भावंडांनी या वडिलांच्या उत्सवाकरता केलेली आपल्याला दिसत नाही. मंडप, लाईट, सगळी व्यवस्था आहे. बरोबर. गाणार एकदम बटन दाबली म्हणजे धारच. आमच्या प्रकाश महाराजांचं, भास्कर महाराजांचं, आणि ते तसंच पाहिजे. आता ह्याच मोटारी येतात, तरुण वर्ग झाला ऐकणारा, कान तयार झाले लोकांचे प्रचंड. आपल्या शेतातल्या जुन्या मोटारी चालतील. मी माझ्या वडिलांसोबत शेतात जात जाऊ, ते आमची मोटर चालू करायला मी अख्ख्या वावरातलं शेण गोळा करू, पुऱ्या वावरातलं बादली घेऊन हिंडावून ते शेण जमा करायचं आणि त्यात पाणी घालून ते काल व्हायचं असं. आणि सोळा बुवा ते पायपात. अरे बापरे, ऊन मोठं कठीण होतं ते. पूर्ण पाईप भरू दिला की आमचे वडील म्हणायचे, काय बरं चाबीत आलं का पाणी? चाबी होती मोटरला, चाबीत पाणी यायचं. तेवढ्यात जर लाईन गेली समजा, अरे बापा हे डबल करणं पडेल सगळं. आता तर फोन लावावं लागतं मोटरला. आमच्या तापी पूर्णाच्या नद्यांवर ज्या मोटर आहे, आता समजा काही शेतं आमची लांब आहे, रिंग केली की मोटर ते सांगते अब आपकी मोटर चालू हो गई है. काही काहींच्या बेसिन मध्ये कळतं केळीच्या बागेला पाणी चालू झालंय. घरात काय सुविधा आल्या. काळ तसा फार डेव्हलप झाला महाराज. आता पाणी बाहेरून आणावं लागायचं. तुमच्याकडे पाण्याची परिस्थिती जरा कठीणच वाटते यंदाची, फार कठीण आहे. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. जीव पेरला, जीव पेरला, जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. पहिला पाऊस, पहिली धार, मन 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 फुलवित होते ग. कुणी सांडले बघा ते अत्तर मातीवरती. जून महिन्यातला पहिला पाऊस काय आहे? कुणी सांडले बघा ते अत्तर मातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. ए मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आहे. दुष्काळात सापडलेलं पोरग दप्तर माय पाठीवरती देते म्हणते जा शाळेला. तो म्हणतो आई माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. शाळेला घेऊन जर जाऊन जर माणसं मोठी होत असतील तर, अग मोठा दादा, हा मोठा दादा, मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आहे, घरीच बसला आहे. पण उगाच देते आई माझ्या तू दप्तर पाठीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. दुष्काळ मोठा वाईट आहे. एकदा ओला दुष्काळ परवडला महाराज. कोरड्याचं दुःख काय आम्ही अनुभवलंय ते. आम्ही विदर्भाच्या बाउंड्रीला लागून येतो. फारच वाईट. त्यामुळं काळामध्ये स्पर्धेत आपण वाढत चाललो पुढं. पण काय सृष्टीचा नियम. आता काल इतका पाऊस पडला काही ठिकाणी. काल मला सकाळचं कीर्तन करता आलं नाही. कीर्तनात धो पाऊस. बंद केला आम्ही कीर्तन. सांगा काय करता.
हाताशी आलेलं पीक. अहो सोयाबीनला आता काय भाव आहे तुम्ही विचार करा. शेतकऱ्याच्या घरात अजून सोयाबीन आहे, लग्न आली उंबरठ्यावरून काय करावं लोकांनी. कोणता राजकारणातला नेता तुम्ही मला सांगा सोयाबीनवर बोलतो, कापसावर बोलतो? कोणी बोललो शेतकऱ्याच्या परिस्थितीवर? कोणी दुष्काळावर भाष्य करताना दिसलं तुम्हाला या महिन्यात 2 महिन्यात? कोणी दिसत नाही. जो तो आपली राजकारणाची पोळी भाजायला तयार आहे. सगळेच पक्ष A to Z. आपण कोण्या पक्षाचे आहे याच्या अगोदर आपण शेतकरी आहो हे लक्षात ठेवा. आपल्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करा. सगळे पक्ष घाला चुलीत. जो शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहील त्याच्या बाजूला शेतकरी. 12:30 वाजेला आपला बाप बॅटरी घेतो राजो हातात आणि आपण पुढाऱ्यांच्या मागे प्रचार करत फिरतो. 12:30 वाजता आपली माय आपल्या बापाच्या हातात बॅटरी देते. रात्री जिथं दारुडं सुद्धा सुखात झोपलेलं असतं 10ला, तिथं आमचा कष्टकरी बाप 12ला घराच्या बाहेर पडतो. सरपय विंचोय व्याघ्र आहे का रे आमच्या बापाला? काही जीवनाची आमच्या बापाची किंमत नाही. पण मोठं कठीण आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला. सरकार नाही, जनता नाही, पण एक लक्षात ठेवा, देव मात्र शेतकऱ्याचा वाली. म्हणून आपलं चाललंय बरं. देवाला माहितीये माझा वारकरी शेतकरी, मी माझ्या शेतकऱ्याकडे पाठ फिरू शकत नाही. जोपर्यंत माझा शेतकरी माझी वारी चुकवत नाही, माझी उपासना चुकवत नाही, बापाची सेवा. रे हा ककाळे परिवार इतक्या कष्टातही वडिलांच्या सेवेकरता वसा घेतोय ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष कसं करता येईल मला? नाही, त्या ककाळे परिवाराकडे, त्या लेकरांकडे, त्या पोरांकडे मला पाहावं लागेल. जोपर्यंत देवाचं लक्ष आपल्याकडे तोपर्यंत जगाचं दुर्लक्ष असू द्या. पण जगाचं लक्ष आपल्याकडे लागलं आणि देवानं दुर्लक्ष केलं ना, काही कामाला येत नाही. महाराज कमरेला कपडा सुद्धा राहत नाही. देव आहे, सत्ताधीश परमात्मा आहे. म्हणून नरकात जाण्यापेक्षा देवाच्या दिशेनं चला. नरका घोरा का जाता, घोर नरक आहे. घोर नरकातल्या घोर यातना आहे. काय यातना आहे? मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर, मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर, मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, 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 यमाचे किंकर बहुसाल. थोडी ती थोडी ती निष्ठुर, मारती थोडी ती थोडी ती निष्ठुर, मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर, मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर, थोडी ती निष्ठुर, थोडी ती निष्ठुर. हा निष्ठुर शब्द आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवावा. तो निष्ठुर आहे, त्याला दया येत नाही की बाबा जाऊ द्या याला लागत असेल त्रास. उलट त्रास होण्याकरताच तो या सगळ्या गोष्टी करतो. तो निष्ठुर आहे. आता उन्हाला दया आहे का तुमची? की पाहो इतक्या उन्हात बी माणसं कीर्तन ऐकून राहिली. चांगलं काम करताना सुद्धा त्याला दया येत नाही. ज्यानं वाईटच केलंय आयुष्यात त्याची दया. तो म्हणतो ये इकडे मैदानात, असा लांबून फटका मारतो. मारी ती जोडी ती तोडी ती, फोडतो तोडतो. निष्ठुर आहे. 1-2 दिवस आहे. यमाचे बहुसाल, किती वर्ष निघून जातील कळणार सुद्धा नाही. आणि काय जाता तिकडं? घोर नरक आहे. नरका घोरा का जाता. मग जायचं कुठे महाराज? परमात्म्याच्या दिशेनं जाणार कार्य, परमात्म्याच्या दिशेनं जाणारा मार्ग, तयाची आचरावी पावले. पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेला हे.
तुमच्या उन्हात सहनशीलतेचा अंत मला बघायचा नाही. अगदी वेळेत सेवा पूर्णतेला न्यायची मला जाणीव आहे. तुम्हाला कीर्तनात इथं आम्हाला पंखे लावून सुद्धा गरम होत आहे आणि तुम्हाला काय त्रास होतो याची मला जाणीव आहे. शेवटी ऊन आहे, इतक्या उन्हात तत्वज्ञान सांगणाऱ्या कीर्तनकाराला कोणी बुद्धिवान म्हणणार नाही. मला माहिती ना ते. आता मी समोर आलो तुम्हाला नरक नरक, तो तुम्ही म्हणाला ऐक न गळ्या ऊन सांग, आता नरक सांगू नको. एसटीत चढून राहिला एखादा माणूस आणि तिथं एखाद्या कीर्तनकाराने जाऊन म्हणावं तुम्हाला आजी मी रामायण सांगतो, ते म्हणे तुला एक थोबाळीत आणू का, एसटीत जागा भेटीन का सांग येड्या, आता रामायण सांगतं काय, हा टाईम आहे का तो, असं नाही. त्यामुळं तुमच्या सहनशीलतेचा अंत बघायचा नाही. अगदी वेळेत परमात्मेच्या दिशेनं जाणारं कार्य केलं का देवाला आपल्या दिशेला यावं लागतं. तेर नावाची नगरी आहे धाराशिव जिल्ह्यात, तेर. तिथं गोरोबा काका नावाचे संत झाले. आजही तुम्ही तेरला जर गेले तर काकांनी घडवलेले अनेक मडके तिथे आहे, अनेक वस्तू काकांच्या हातच्या तिथं आहे संग्रहालयामध्ये. एकदा काकांनी व्यावहारिक कारणात प्रापंचिक जीवनात दोन्ही हात तोडून टाकले. का तोडून टाकले त्याची खूप मोठी कथा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माझ्याकडे वेळ नाही. दोन्ही हात तोडून टाकले आणि हात तोडल्यावर व्यवहारच बंद पडला काकाचा. आता का हो गोरोबा काकाचं घर कसं चालेल, मडके घडाल्याशिवाय त्या कुंभारबाबाचं घर कसं चालेल. उपवास महाराज, घरात काहीच राहिलं नाही. इतका चांगला व्यापार थांबून गेला. इकडे पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याचा उदास चेहरा देव नैवेद्य जेवत नाही. रुक्मिणी मातेनं विचारलं प्रभू काय झालं. पान म्हणे गोराचं घर अख्खं उपवास 2 दिवस झाले. पा बरं हात तोडून घेतले. मग मला असं वाटतं त्याच्या घरी एखादा कुंभार पाठवलं पाहिजे मडके घडायला. काही तो कामगार घेईल, काही नोकर घेईल आणि काही त्या गोरोबांना देईल, बरं विचाराचं घर चालतं. रुक्मिणी माता म्हणे मग पाठवा. देवानं नवीन नवीन कुंभार पाठवावे. कोणाच्या घरी, गोरोबा काकाच्या. गोरोबा काका इतके हुशार, आलेल्या कुंभारांना परत करायचे कामच आवडायचे नाही कोणाच्या. आज गोरोबा काका म्हटले माझं मडकं जसं घडलेलं आहे तसं घडून दाखव. तशी कलाच नव्हती महाराज कोणाला. काय करा, उपवास आहे, 1-2 दिवस 8 दिवस काम करू द्यायला अडचण काय या गोरोबाला. परमात्मा म्हणायचे. आता रुक्मिणी मीच जातो, नाही तर तुम्ही जाता. हो. गुडघ्यापर्यंत धोतर नेसलं, पोटाला कसना बांधला, डोक्याला टापर बांधली, पायात कळं घातलं आणि निघाले. ती म्हणे थांबा, एकटेच जाता. मग तेवढ्यात गरुड महाराजांनी आवाज दिला, कुंभारी सुद्धा सोबत लागेल. कुंभाराच्या लगेच माईनं आळवं कुंकू लावलं. रुक्मिणी माता कुंभारीन म्हणून तयार झाल्या. मी जाते. मोठं कुंकू लावलं. असं पण रुक्मिणी माता होत्या त्या म्हटल्या देवा तुम्ही मडके घडाल, मी समजा माती आणायला जाईल, पण मीच मातो आहे उगा. अहो गाढव लागेल ना. मग गाढव कोणाला बनवता. त्यांनी पाहिलं गरुडाकडे. गरुडाकडे पाहता बरोबर त्याला वाटलं आपलाच नंबर आहे रे बापा, बहुतेक गाढव बनवता म्हणे. गड्या गरुडाला गाढव केलं पण तेरला आले बघा. ते तेरला येऊन गोरोबा काकांपुढे हात जोडता, माय बाप काम दे ग माय बाप, आम्हाला सांग तुझ्या नवऱ्याला. गोरोबा म्हणायचे आम्हाला काही कोणाचं काम पसंत येत नाही बुवा, राहू द्या. आमच्या बायकोलाच आता मडके घडाय. नाही नाही मायबाप, एकदा आमचं काम बघा तुम्ही, तुम्हाला काम पसंत आलं तर नोकरी द्या. आता याच्यासारखा दुसरा कोण चतुर कुंभार आहे. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विनाते कोणान कडे मुखी कुणाच्या, पडते लोणी कुणामुखी. तू वेडा कुंभा विठ्ठला, तू वेडा कुंभा. त्याच्यासारखा कोण हुशार कुंभार आहे. खेळ कळतो त्याला,
अरे खेळ कुणाला दैवाचा कळला, त्याच्याशिवाय कळला इथं आपला खेळ कळत नाही आपल्याला. भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी. हा खेळ कळत नाही, तो कसा कळायचा? मी करतो काम, जमत का? पण चांगलं आहे तुम्हाला. आणि तिथं चालू झालं बाबा मळकं खेळायचं का. तेर गावी झाला भक्तीचा आनंद, तेर गावी झाला भक्तीचा आनंद, गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग, तेर गावी झाला नंदन, तेर गावी झाला नंदन, गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावारी नाचे पांडुरंग. बाराने बाळ तुडविले पाय, बाराने बाळ तुडविले पाय, बाराने बाळ तुडविले पाय, बाराने बाळ तुडविले पाय, दावणी आली माझी विठाई, धावणी आली माझी आई. श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 देव नाचायला लागला. देव कुठं? तीरला. आणि तेव्हा माहित पडलं आळंदीला कोण गेलं? गोराचा व्यापार सांभाळायला. चला जाऊ बरं. सगळी दिंडीच निघाली. ज्ञानोबराय, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपान काका. तेव्हा बाबाला समजलं ते येत आहे, ते येत आहे. म्हटल्यावर हा कसा थांबेल तिथं? तू म्हणे ओ गोरोबा काका आमच्या नातेवाईक वारले हो, अटॅक आला त्यांना. एवढ्या लवकर कसं कर बाबा एकदम? नाही नाही आम्हाला जावं लागेल. बरं ये मग जाऊन ती कळेल तोपर्यंत. ती म्हणे ती म्हणे मी थांबतच नाही. ते ज्ञान येतं इथं ज्ञानोबाऱ्यांनी जोड मी काय देऊ आलो मी सुद्धा येणार. तो गाडू म्हणे कृपा करा गाड्या, फक्त मला एकट्याला ठेवू नका इथं, मला सुद्धा घेऊन चला. कारण जिथं ज्ञान आहे तिथं देव ज्ञानापासून आणि मुक्ताबाईपासून लांब जाऊ शकत नाही. पाहिलं काय सेवा केली गोरोबाजी. नारायणाच्या दिशेनं जाणारे कार्य करत असताना जर हात तोडले तर वाली नारायण झाला. तू का म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. पण कधी? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक हे केलं तर. अन्यथा
हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल एक ताड़ी है सब एक साथ 2 मिनट हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरत शेवटी बा काळ बांधून नेईल तरत शेवटी बा काळ बांधून शरद शेवटी बा काळ बांधून नेईल शरद शेवटी बा काळ बांधून नेईल आमच्या काय बा एका जनातही आमच्या काय बा जाईल 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 पिंगळा 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 महाद्वारे बोली बोले बोले हा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोली बोलो बोले का 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 पिंगळा महाद्वारी बोली बोले बोले का पिंगळा महाद्वारे बोली बोलो बोले का पिंगळा महाद्वारे बोली बोलो बोले का पिंगळा महाद्वारे बोली बोलो बोले का वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे 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 लटिके न बोला आम्ही वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे लटिके न बोला आम्ही वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे कोटे दादा वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग अवगा 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 दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे दांगळ दिंगागे दागड़ दिगागे अवगा दागड़ दिगागे अवगा दागड़ दिगागे अवगा दागड़ दिगागे शेत जाना तुम्ही शेत जाना टिपरीवाला गाई गो 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 करोनी उचित ओ करोनी उचित प्रेम घाली हृदयात दान मागाया दान मागया से 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 या गया मनी गया दातवन गाग कुणी दाताचं दातवन गाग कुणी कुंकू गा कोणी काळा मणी कुंकू गा कोणी काळा मणी गोडी काळा म्हणे भोंगो जा गोडी काळा म्हणे भोंगो जा गोडी काळा म्हणे भोंगो जा गोडी काळा म्हणे हे दाताचं दातवन गाग कुणी कुंकू गा कोणी काळा मणी दादाचा दादवण घ्या गोडी भोंगो जा गोडी काळा म्हणे दाताचं दातवन गाग कुणी कुंकू गा कोणी काळा मणी कुंकू गा कोणी काळा मणी भोंगो जा गोडी काळा म्हणे 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 अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमन गळावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हे मल्हारी माझ्या मल्हारी जीवन मल्हारी माझ्या मल्हारी जीवारे मल्हारी माझ्या मल्हारी
डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका आप सब एक साथ धन्यवाद पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी क्या बात आहे वाह हे सगळं ऐका तुमच्या मुलाबाळांनी ऐकवा फार सिरियस राहू नका आयुष्यात इथं किती चांगले जगा माणसं 100 पैकी 100 गुण देत नाही काय ताण घेता काय काय माणसं एकदम सिरियस तू सकाळी गेला बिला एखाद्या दिवशी तर काय सांगशील तिकडे येड्या घेऊन जा हे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तू जर असा जगला तर शरणागता देव राखे ए रावाखे विघ्नाची शरण येणाऱ्याचं रक्षण जगाच्या मालकाला करावं लागतं कारण त्याच्या शरण येणाऱ्यातला भाव कोणता आहे अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणली नवावे 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 भावे वरमाहे भावे वरमाहे जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण भावे वरमाये भावे वरमाये दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक नारायण जयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण कुमार कुमार
विठ्ठल 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 तुका म्हणे लीन व्हावे कडी भावे वर्मही जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. सेवेला विराम देतो. वैकुंठवासी बाबासाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ककाडी परिवारामध्ये आदरणीय समाधान दादा आणि प्रकाश दादा या मुलांनी खूप चांगला उत्सव आयोजित केला. तसं तर वडिलांची अजून साहजिक 15 वर्ष त्या मुलांना गरज होती, किमान 10 वर्ष तो होतीच. पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला असं आपण व्यवहारात म्हणतो. आवडती माणसं सद्विचारी सात्विक माणसं फार वेळ जगतामध्ये थांबत नाही. पण तुम्हा सगळ्यांची गरज या मुलांना आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं प्रेम या मुलांच्या कायम पाठीशी राहू द्या. बाबासाहेबांनंतर सुद्धा तसाच या परिवाराचं संगोपन करण्याचा, सांभाळ करण्याचा आणि त्यांना आपल्या जवळचं समजून त्या मुलांना माया देण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि ती मुलंसुद्धा माळकरी आहे, वारकरी जीवन जगणारी मुलं आहेत. तुमच्या वडिलांची राहिलेली स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे. जिद्दीनं, ताकदीनं, उमेदीनं सगळ्या या दुःखावर मात करून तुम्ही तुमचं आयुष्य वेचावं. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावर आपल्या मातृत्वाला सांभाळण्याची आहे. ज्या माऊलीचा भर तारुण्यात पती निघून जातो, तिला काय अडचणींचा सामना करावा लागतो हे जावे त्याच्या वंशातेवाकडे. कमालीचे प्रसंग असतात. पती गेल्यानंतर सुद्धा मुलांचा इतका कर्तबगारीने सांभाळ करणारी खरोखर ती अलका माऊली धन्यवादास पात्र आहे. धन्य आहे त्या माऊलीचं आयुष्य, धन्य आहे तिचं जीवन. जिथून ती बिचारी नांदायला आली, ज्या परिवारातून ती इथं नांदायला आली, त्या परिवारानं भूषण मानलं पाहिजे की अशी सदाचारी मुलगी आपल्या कुळात जन्माला आली की जी पतीच्या निधनानंतर सुद्धा मुलांचा इतका चांगला सांभाळ करते, इतकं चांगलं संगोपन करते. परमेश्वरानं पती हरवल्यानंतर ज्या दुःखाच्या डोंगरामध्ये त्या माऊलीला पाठवलं, पण मुलं सदाचारी बनून त्या दुःखाचं ओझं कमी करण्याची शक्ती मात्र परमात्म्याने त्यांना दिली. बाईच्या जीवनातला आनंद तेव्हा असतो एवढ्याला पती गेल्यानंतर निदान मुलं तरी त्या वृत्तीची निघावी. पण आज त्या अलकाबाईच्या पदरामध्ये परमात्म्यानं ते दान घातलं. त्या पोरांकडे पाहून असं स्वप्नात सुद्धा वाटत नाही की आपल्या आईला ही मुलं अंतर देतील, आणि आईला अंतर देण्याचं स्वप्नसुद्धा त्या मुलांमध्ये येऊ नये. आणि निश्चित मुलांकडून पित्याचा सांभाळ करण्याचे दिवस जरी थोडे मिळाले असले तरी आईचा सांभाळ करण्याची वृत्ती मात्र परमेश्वराने सदोदित या प्रकाशरावांना आणि समाधान भाऊंना द्यावी, ही प्रार्थना या निमित्ताने व्यक्त करूया. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा मुक्ताबाईकडे सुपूर्द करूया. आदरणीय शंभूबाबा, आदरणीय प्रकाश महाराज, आदरणीय भास्कर महाराज, आदरणीय माऊली, सगळी मंडळी, बालदार चोपदार या सगळ्यांनाच वंदन करतो आणि सेवेला विराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज. महाराज